मॉर्निंग गाईज. तर आज आमच्या नदीला पूर आलेला आहे, आम्हाला पाणी आलेलं आहे. म्हणजे आमच्या नदीला खूप पाणी आलेलं आहे, पूर्ण खालाटी पण भरलेले आहे. बघा शेत सर्व भरलेले आहेत. इकडे पाहू शकते किती पाणी आलेलं आहे. पूर्ण खाडी आमची समुद्रासारखी झालेली आहे. तर तुम्हाला आमच्या नदीवरचा व्ह्यू दाखवतो काय किती पाणी आहे ते. तर चला तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता इथे किती पाणी वाढलेलं आहे. जवळजवळ मोठे पुलाला पाणी लागलेलं आलेलं आहे. हे बघा. तुम्हाला काय वाटते आपल्या आता खालाटीला किती वेळात पाणी येईल? अजून एक तासभर जर जोरात पाऊस पडला तर अशी आशा बाळगतो की हा रस्ता आहे तो पाण्याखाली जाईल. आणि अजून एक दिवसभर पाऊस पडला तर असा शक्यता बाळगतो की गावात पाणी येईल. आणि तुम्हाला 3-4 दिवसापूर्वी जसं गावात पाणी आलं तसा तेवढा नाही, तरी गावात पाणी येण्याची शक्यता आहे. गावातली व्हिडिओ बघायची असेल तर संगल भोईर या युट्यूब चॅनलला जा. तुम्हाला गावातली व्हिडिओ बघायला भेटेल की किती पाणी आलेलं ते. आणि आता तुम्हाला नदीवरचा व्ह्यू दाखवतो. वाढलेले की रोडवरून पाणी दिलेले. हा बघा रोडवरून पाणी चाललेलं आहे. थोडंसं चाललंय, जास्त नाही, पण आता थोड्याच वेळात वाढेल. इकडे पाहू शकता आपण किती पाणी झालंय. सर्व शेत म्हणजे समुद्रासारखं परिस्थिती झालेली आहे शेतांवर. दादू तुम्हाला काय वाटते? आपल्या रोडवरून पाणी चाललेलं आहे तर अजून किती वेळात किती पाणी जाईल? पाणी वाढेल असं मला वाटत आहे. आपल्याला सुट्टी भेटली शाळेला तर आपलं किती मोठं पूर आलं आपल्या भिंतीगावी. हे बघा, हे किती सगळं पूर्ण पूर भरलंय. त्या आईचं आता किती नुकसान होईल आपल्याला समजतंय का? आपल्या भिंतीगावी ढगफुटी झाल्यामुळे आपल्याला धन्यवाद. आणि शेतावर वाडापण येताना आमची पब्लिक पाहू शकता आपण. त्यांची मजा झालेली आहे कारण का त्याच्या कॉलेजला सुट्टी आहे. पहिलाच दिवस होता कॉलेजचा. बघा त्याला किती मजा आलेली आहे. तो बोलते का एसटी आम्हाला इकडे भेटली, 12 झाला बोलत. तर वेतन म्हणजे तुम्हाला काय वाटते? आज सुट्टी भेटायला पाहिजे होती काय नव्हती? पाहिजे होती, कारण की पूर आलाय. पुरामध्ये जाम मजा येते आम्हाला इथे, म्हणून सुट्टी पाहिजे होती. आणि भेटली आहे. वेदांतला सुट्टी भेटलेली आहे. आणि आमचं शेरू गावातला पाळलेलं आहे घाबरून. सोपुनकडे त्याची पाठच घेतलेली आहे. आमच्या व्हिडिओसाठी नवीन कॅमेरामॅन आला आहे, पाहू शकता आपण. हा आमचा कॅमेरा निशांत भोईर, जो काल पिकअप मध्ये बसून क्रिकेट खेळत होता. तो आज कॅमेरामॅनची भूमिकेत आहे, पाहू शकता बघा. आणि ही सगळी पब्लिक चालली आहे वडापाव देण्यासाठी. यांचे काकांच्या शेतावर माणसं आहेत, त्यांना नाश्ता म्हणून वडापाव देण्यासाठी चाललोय. ते पाहू शकता दादूच्या हातात वडापाव आहेत आणि हा दादू वडापाव घेऊन चालतोय. आणि राहिलेली पब्लिक आमची पार्टी आहे, ती काय तुम्हाला दिसत नसेल. ही बघा, राहिल एंट्री होत आहे आमच्या पब्लिकची. ही पहा आमची पब्लिक. आणि हा पाहू शकता आमच्या इकडचा ओयो. इथे बहुतेक हे लोक निखिल झावरे भाला फेक आणि निखिल झावलेने फेकलेला भाला जातोय पब्लिक वर. 1 2 3 बोले हॅपी बर्थडे. 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वारी, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, तुम जियो हजारों साल हे मेरे यार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आता गाणं. तर इकडे निखिल झावरे पोहायला आलेत. आपण पाहू शकता निखिल झावरे इकडे पाहू शकता पोहायला आले.
few moments later. तर आता मॅगी बनवण्यासाठी सगळी पब्लिक आली आहे. पाहू शकता आपण, ही पब्लिक सगळी मॅगी बनवण्यासाठी आली आहे, पाहू शकता. आणि आता आम्ही आलो आहोत हर्षद पाटील यांच्या घरी. ही सगळी पब्लिक आहे आमची. ही मॅगी आहे ही आणि अजून थोडं चीज राहिलेलं आहे. तो चीज आणायला गेलेला आहे आमचा अजय धावरे. चीज आणला आहे आता दादूनी घरून त्याच्या घरी ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर त्याच्या झालेले आहे आणि निखिल जावळीने आम्हाला टाटा दिले. तिघे जणांचा ग्रुप बनवलेला इकडे पाहू शकता आपण. मला वाटते निखिल जावळे स्वतःला जास्त घेत आहे, म्हणजे अख्खा टोपच घेतलेला आहे. आज तर टोपच खाणार आहे. मॅगी नाही खाणार, तो टोपच खाणार आहे. स्वयं पुणकरांना सेपरेट मॅगी भेटलेली आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं सेपरेट मॅगी भेटून. आणि इकडे सुरुवात केलेली आहे. मीठ कमी पडलेलं आहे मला असं वाटतं मॅगी चीज टाकल्यामुळे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.